नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. सिने अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. याच विषयावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका करण्यात आली आहे. सोनूनं दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सामाजिक कार्य करायचं ठरवताच त्यांच्यावर आता आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत असा दावा या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावरती टीका करण्यात आलेली आहे. तर हा पोरखेळ एक दिवस अंगावर उलटेल असा टोला केंद्र सरकारला सामनाच्या अग्रलेखातून. सोनू सूद याच्या काही घरावर किंवा आस्थापनांवर जे काही आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत त्यावरून केंद्र सरकारवरती टीका करण्यात आलेली आहे. ब्रँड अँबॅसेडर बनताच सोनू सूदवरती धाड टाकायला सुरुवात झाली आणि हा पोरखेळ एक दिवस अंगावरती उलटेल असा एक प्रकारे इशाराच सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला मला असं समजलं की केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्याचं काम सोनू सूदने घेतल्यावरती सोनू सूद हा या सरकारचा, केंद्राच्या आणि भाजपचा दुश्मन झाला आणि मग हे सगळं अचानक सुरू झालं. अर्थात ज्यांनी कर चुकवला आहे तो किती मोठा असो त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पण त्याच्या मागे ही एक पार्श्वभूमी आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने ज्या काही अचानक धाडी टाकलेल्या आहेत त्याच विषयावरून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका करण्यात आलेली आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि आता सोनूच्या मागे या मथळ्याखाली सामनाचा आजचा अग्रलेख भाजपवरती टीका. एक प्रकारे सोनूनं दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जे काही सामाजिक कार्य करण्याचं ठरवलं लगेचच त्यानंतर त्याच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या असा दावा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. आणि तुमचा हा पोरखेळ एक दिवस तुमच्या अंगावरती उलटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सामनाच्या संपादकीय मधून भाजपला देण्यात आलेला आहे. सोनू सूदवर आयकर विभागाने ज्या काही अचानक धाडी टाकल्या आणि आत्ताच संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया ती म्हणजे ज्यांनी कर चुकवलाय त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच हवी. मात्र जी काही पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली संजय राऊत यांनी म्हणाल्याप्रमाणे ती पार्श्वभूमी हीच की ज्यावेळी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सामाजिक काम सोनू सूदनं करायचं ठरवलं त्याच क्षणी लगेचच सोनू सूदवरती आयकर विभागाच्या कारवाईला सुरुवात झाली असं एकूणच संजय राऊत यांचं म्हणणं आहे. आणि सामनाच्या संपादकीय मधून याच मुद्द्यावरून भाजपला आणि केंद्र सरकारला टोला लगावण्यात आलेला आहे. तुमचा हा पोरखेळ आणि हा डाव तुमच्यावरती एक दिवस उलटल्याशिवाय राहणार नाही. याच संदर्भात भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. राम कदमजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. ज्या वेळेला सोनू सूदनं केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करण्याचं ठरवलं त्यानंतर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या असा आरोप संजय राऊतांचा आहे. मला आपण सांगा की ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार कारवाई करतं तर त्यावेळेस तो पोरखेळ नाही, त्यावेळेस तो रडीचा डाव नाही, त्यावेळेस ती कारवाई पारदर्शी आहे. मात्र केंद्रीय चौकशी यंत्रणा, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांनी जर कोणती कारवाई केली तर तो रडीचा डाव. असा दुटप्पीपणाचा दावा कसं काय शिवसेना करू शकते? मुळात प्रश्न असा आहे मी व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही, करण्याचा माझा स्वभाव नाही, पण सोनू सूद या अभिनेत्यानं ज्यावेळेस अनेक कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पुढे येऊन मदत केली त्याच वेळेस ही शिवसेना त्या सोनू सूदवर टीका करत होती. म्हणजे जे महाराष्ट्र सरकारचं काम होतं ते सोनू सूद करत होता त्यावेळेस शिवसेनेनं टीका करायची. आणि आता मात्र ज्या पद्धतीची भाषा आहे, ज्या पद्धतीचा भाव आहे, पूर्णपणे लोकांची दिशाभूल करायची. एकदा ठरवून टाका ना
की विरोधी पक्ष आहे, त्याचे नेते आहेत किंवा काही अभिनेते आहेत, यांच्यावर कुणीच कारवाई करायची नाही. त्यांनी इन्कम टॅक्स नाही भरला तरी कारवाई करायची नाही, त्यांनी उद्या खून केला तरी त्याच्यावर कारवाई करायची नाही, असं ठरवायचं का या देशात? चौकशी यंत्रणांनी काम करायचं का नाही करायचं ते एकदा शिवसेनेनं सांगावं. तर त्याच्यामुळे यांना आवडेल त्याच्यावर कारवाई झाली अभिनंदन, यांना न आवडेल त्याच्यावर कारवाई झाली की टीका, असं दोन्ही बाजूनी ढोल वाजवता येणार नाही. चौकशी यंत्रणांचा हा अपमान आहे. उद्या जो प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतोय त्याला काय वाटेल की एखादा सेलिब्रिटी आहे, एखादा पॉलिटिशियन आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही, फक्त गोरगरिबावर कारवाई करायची. जो कोणी चुकीचं करत असेल तर चौकशी यंत्रणांना पूर्ण अधिकार आहे चौकशी करण्याचा. आता तर चौकशी सुरू आहे, यांनी तर चौकशी सुरू आहे तर त्याच्या पुढे जाऊन स्वतःवरून स्वर्ग गाठलाय. आणि ही शिवसेनेची जुनी सवय आहे, दोन्ही बाजूनी ढोल वाजवण्याची. अशा पद्धतीने त्यांना दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ते रातोरात कंगनाचं घर तोडतील, ती कारवाई पारदर्शक, आणि त्यांच्यावर जर काही टीका केली जी. तर ते मात्र सोडाची भावना, असं दोन्ही बाजूने यांना बोलता येणार. बरं, राम कदमजी धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला त्याबद्दल. तर सामनाचा आजचा अग्रलेख आहे आता सोनूच्या मागे, म्हणजे ही सगळी यंत्रणा आता सोनू सूदच्या मागे पडली. आणि त्याचं कारण जे लक्षात आलं, जे संजय राऊतांनी सांगितलं, ते म्हणजे दिल्लीच्या शैक्षणिक कार्यक्रमात, म्हणजे दिल्ली सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्या वेळेला सोनू सूदनं काम करण्याचं ठरवलं त्यानंतर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत. त्यामुळे आता सोनूच्या मागे या मथळ्याखाली सामनाचा हा अग्रलेख. आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय, ते म्हणजे कोविड काळामध्ये देशभरातील टोल व्यवस्थापन जे आहेत त्या टोल वसुलीमध्ये त्यांना सवलत देण्यात आली होती. आणि याच सवलतीचा फायदा घेत मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरती मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केला. त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी टोल नाक्यावर जाऊन आंदोलन केलं. पिंपळगावच्या टोल नाक्यावरील लेन नंबर 2 आणि 14 मधील सरकारी नियंत्रणात असलेलं हे सॉफ्टवेअर बदलून या ठिकाणी स्कायलार्क या कंपनीचं स्वतःचं सॉफ्टवेअर टाकून वसुली सुरू केली होती, ज्यामुळे या नाक्यावरची वसुली कमी दाखवून अक्षरशः लुटीचा प्रकार सुरू होता असा त्यांचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॅश लेनच्याच लेनवरती या टोलचा झोल सुरू होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून NHAIला पैसे न देता हे पैसे स्कायलार्क कंपनीच्या तिजोरीमध्ये जात होते. इतकंच नाही तर वान या कंपनीचे कर्मचारी यांनी या घोटाळ्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. आमचे सॉफ्टवेअर सगळ्या लेनमध्ये ऑलरेडी आहेत, पण यांनी यांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून 2 लेनमध्ये इन्स्टॉल करून हे वेगळं हे चालवत होते. ते मला नंतर माहिती पडलं. माझ्या सगळ्या लेन रेडी आहेत, सगळ्या माझं सॉफ्टवेअर रेडी आहे, माझं सॉफ्टवेअर चालू आहे. आता हे कधी करायचे, किती करायचे, काय ते मला नॉलेज नाही सर, ते नाही माहिती सर. आमच्याकडनं आता मी आमच्या सिनियर्सला अपडेट करतो, सांगतो आता ते काय ॲक्शन घेतात त्यांच्यावरती. तर स्कायलार्क नावाची कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून टोलचा झोल करत सरकारच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत होती. इतकंच नव्हे तर टोलवर ज्या NHAIचं नियंत्रण आहे त्यांना देखील याची माहिती होती. आणि 4 महिन्यांपूर्वी ट्रिगरची आकडेवारी पाहून केंद्रीय रस्ते वाहतूक विभागानं चौकशी सुरू केली, अशी धक्कादायक माहिती NHAIच्या अधिकाऱ्यांनी दिली. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लेट अस नॉट जम्प टू द कन्क्लुजन कुठल्या गोष्टीला. आणि ही अतिशय टेक्निकली अतिशय क्लिष्ट गोष्ट असते, त्याच्यामुळे ताबडतोब 2+2 असं कन्क्लुजनवरती येऊन, निष्कर्षावरती येऊन आरोप बेछूट करणं, बेलगाम करणं, हे याला या गोष्टीचं इन्क्वायरी आणि सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्याची एक यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेमार्फत याची पूर्ण चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही केली जाईल. तर नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरती हा सगळा टोलचा झोल किंवा घोटाळा नेमका कशा प्रकारे केला जात होता याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर टोलचा झोल होत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि हा झोल नेमका काय आहे हे आपण बघणार आहोत। आता आपण नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर आहोत। आता ज्या लेनमध्ये उभो आहोत ही लेन नंबर 2 आणि समोर 14 नंबरची जी लेन आहे त्या लेनमध्ये आणि 2 नंबरच्या लेनमध्ये हा सगळा घोटाळा सुरू होता। हा घोटाळा नेमका कसा केला जात होता तर या लेनमध्ये केवळ कॅशच्या ज्या गाड्या आहेत त्यांना परवानगी देण्यात आली होती। या ठिकाणून कॅश घेऊन अशा प्रकारे वाहनं जी आहे ती सोडली जात होती। मात्र या कंपनीला प्रतिदिन 34 लाख रुपये हे सरकारला जमा करायचे होते, सरकारच्या तिजोरीत जमा करायचे होते, अशा प्रकारचा नियम होता। आणि कोविड काळामध्ये यामध्ये सवलत देण्यात आली होती। या दरम्यान 1 रुपयाही जरी जमा झाला नाही तरी चालेल आणि जी कॅशची रक्कम असेल अशा रकमांमध्ये यांना सवलत देण्यात आली होती। या कंपनीने याच सवलतीचा गैरफायदा घेतला आणि या ठिकाणी आपलं स्वतःचं खाजगी सॉफ्टवेअर जे आहे ते या मशीनमध्ये अपलोड केलं आणि जे गव्हर्नमेंटचं अधिकृत सॉफ्टवेअर आहे ते या ठिकाणून काढून घेण्यात आलं। अनधिकृत सॉफ्टवेअर या ठिकाणी टाकलं आणि ते सॉफ्टवेअर टाकून या ठिकाणी ज्या गाड्या या लेनमधून जात होत्या त्याचा जो पैसा होता तो थेट पैसा यांच्या तिजोरीत जात होता आणि सरकारचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या पावत्या देखील या बनावट आहे असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा आहे। बनावट पावत्या देऊन लोकांकडून पैसे घेतले जात होते। विशेष म्हणजे कोविड काळामध्ये ज्या नागरिकांकडे फास्टॅग नाही आहे अशा नागरिकांकडून केवळ जी रक्कम आहे टोलची ती घ्यावी, दुप्पट तिप्पट रक्कम जी दंडात्मक रक्कम आहे ती देखील वसूल केली जाऊ नये असे निर्देश होते। मात्र असं असताना देखील दंडाच्या रकमेसह दुपटीने रक्कम ही कॅश लेनमधून जाणाऱ्या वाहनांकडनं घेतली जात होती। त्याचे देखील पुरावे त्यांनी दिलेले। आपल्यासोबत या संपूर्ण प्रकरणाची ज्यांनी तक्रार केली ते तक्रारकर्ते यतीन कदम आहेत। यतीनजी नेमकं काय प्रकरण आहे? त्यांच्या हातामध्ये असलेल्या ह्या ज्या पावत्या आहे ह्या पावत्या आपण बघणार आहोत। आपल्याला दृश्यांमध्ये दिसणारी ही जी पावती आहे ही ओरिजिनल पावती आहे जिच्यावरती रक्कम देखील आपल्याला दिसतीये। 150 रुपयाचा हा टोल आहे, मात्र दंड लावून 300 रुपये घेण्यात आलेले आहे। आज सकाळचीच ही पावती आहे आणि अशाच प्रकारची पावती जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसती ही डुप्लिकेट पावती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण याचा फॉन्ट आपल्याला देखील दृश्यांमध्ये दिसतोय हा देखील वेगळा आहे आणि ही ज्या सॉफ्टवेअरमध्ये जात होती ही ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्ये जात होती आणि ही डुप्लिकेट सॉफ्टवेअरची पावती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण आपल्याला कसं निदर्शनास आलं आणि नेमकं काय सुरू होतं। या ठिकाणी जे आम्हाला असं लक्षात यायला लागलं की ज्या कॅशच्या गाड्या आहेत त्या इतर लेनच्या तुलनेत फक्त 2 आणि 14 मध्येच पाठवल्या जात आहेत। मग गेल्या 15-20 दिवसांपासून आम्ही सुद्धा 2 आणि 14 लेनच्या पावत्या गोळा करत होतो आणि उर्वरित लेनच्या पण पावत्या गोळा करत होतो। 2 आणि 14च्या पावत्याची फॉन्ट साईज सगळी वेगळी होती इतर तुलनेत मध्ये। मग ज्या वेळेला आम्ही काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तर आम्हालाही जाणवलं की ही जी गव्हर्नमेंटचं जे वान कंपनीचं जे ओरिजिनल सॉफ्टवेअर आहे तिची पावती ही टाईमलाईनवर अपलोड होत असते। ती जर आपण चेक केली तर आपल्याला लगेच ती दिसते। तशी ही जी प्रायव्हेट यांचं जे सॉफ्टवेअर यांनी इन्स्टॉल केलेलं आहे 2 आणि 14वर त्याची पावती ही कुठेही अपलोड झालेली होत नाही, दिसत नाही आणि यातला कॅश ट्रान्झॅक्शनचा टोटली पैसा हा स्कायलार्क या प्रायव्हेट कंपनीच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्याकडे ब्लॅक अमाऊंटच्या स्वरूपात हा जमा होतो। आणि गेल्या 15 दिवसांपासून आम्ही ह्या पावत्या गोळा केलेल्या आहेत आणि आज त्या पुराव्यानिशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या रंगे हात पकडल्यामुळेच 2 आणि 14चं आता त्यांनी टोल कलेक्शन बंद केलंय, कारण तिथं प्रायव्हेट सॉफ्टवेअर आहे। कोणतंही वाहन आलं तर कदाचित त्यांना त्या ठिकाणी लगेच डुप्लिकेट पावती दिसेल, परंतु या ठिकाणी त्यांनी बंद करण्यामागचं कारणच आहे की त्यांची डुप्लिकेट पावती दिसेल म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटवळ, न्यूज 18 लोकमत, पिंपळगाव बसवंत। तर नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरती हा टोलचा घोटाळा नेमका कसा सुरू होता तेही पाहूयात। तर कॅशलेनवरून हा टोलचा झोल सुरू होता। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय जमा झालेले पैसे हे थेट टोल कंपनीकडे जमा व्हायचे। टोल कंपनीकडून NHAIचं मोठं नुकसान झालं। सॉफ्टवेअर बदलून हा टोलचा घोटाळा सुरू होता। त्यापैकी 2 लेनवरती हे पैसे वेगळ्या सॉफ्टवेअर मधून गोळा केले जायचे। कॅश लेनवरूनच हा टोलचा घोटाळा सुरू होता। NHAIच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये बदल झाल्याची कबुली देण्यात आलेली आहे। सॉफ्टवेअर प्रणाली बदलून दिशाभूल केली जात होती।
आणि कोविड काळामध्ये टोल व्यवस्थापनांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय देखील NHAIला आलेला होता. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करतायत. लक्ष्मण आपल्या सोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, आता पिंपळगाव बसवंत हा जो काही टोल नाका आहे जिथे या टोलचा घोटाळा झाला, आता ही गोष्ट लक्षात आली, NHAIच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा याची कबुली दिली गेली. आता पुढे काय? स्कायलार्क नावाच्या कंपनीकडनं हा सर्व घोटाळा केला जात होता. कॅशलेनमध्ये अशा प्रकारे सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून सॉफ्टवेअर बदलून त्या स्कायलार्क नावाची जी कंपनी आहे तिच्या पावत्या देऊन अशा प्रकारे ही सगळी लूट सुरू होती. आणि या लुटीचा जर आकडा बघितला किंवा या सगळ्या प्रकरणाचा जर आकडा बघितला तर दिवसाला 7 ते 8 लाख रुपये अशा प्रकारे ब्लॅक अमाऊंटच्या माध्यमातून या स्कायलार्क नावा कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा होत होते, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे, भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता NHAIच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. काल देखील NHAIचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. ज्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करण्यात आली त्या ठिकाणची जे सॉफ्टवेअर काम करत होते त्याचे देखील काही पावत्या ज्या आहेत त्या त्यांनी ताब्यात घेतल्या. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये साधारणतः 300 ते 350 पानांचा एक पुरावा तयार करण्यात आलेला आहे. आणि हा सर्व पुरावा जो आहे तो आता दिल्ली NHAIच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात जाणार आहे. कारण या सर्व टोल व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर नसून याचे अधिकार जे आहे ते दिल्लीला आहे. त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणाची कारवाई जी आहे ती दिल्लीवरनं केली जाणार आहे. आणि सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार उद्या किंवा परवा दिल्लीवरून काही पथकं नाशिकमध्ये येणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडनं केली जाईल. हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे याच्यामध्ये छेडछाड केली, नेमकं कुठलं सॉफ्टवेअर यांनी वापरलं आणि कुठल्या अकाउंटला किती पैसे जमा झाले, या सगळ्यांचं आता पोलखोल होणार आहे. आणि ही जे अकाउंट आहे, ज्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जात होते, ज्याच्या ह्या पावत्या दिल्या जात होत्या, मुळात हे कॅश स्वरूपात असल्यामुळे थेट अकाउंटवर जात नव्हते. त्यामुळे नेमका आकडा किती आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान NHAIच्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. खरं तर ही सगळं बाब जी आहे ती अतिशय टेक्निकल आहे आणि त्यामुळे ही बाब टेक्निकल विभागाकडनं तपासली जाईल आणि त्यानंतर ज्या प्रकरणाची जी कारवाई आहे ती पुढे होईल. मात्र ह्या प्रकरणामध्ये बाब सगळ्यात प्रामुख्यानं अधोरेखित करावी ती अशी आहे की गेल्या 6 महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू होता. तर मग यापूर्वी देखील अशा प्रकारे कॅशलाईनमध्ये ह्या पावत्या घेऊन अशा प्रकारची लूट होत असेल तर आतापर्यंत किती कोटींचा हा सर्व घोटाळा असेल हे देखील आकड्यामध्ये सांगणं आता कठीण आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. या लोकांना काही प्रमाणामध्ये सवलती कोविड काळात देण्यात आल्या होत्या, त्याचा देखील गैरफायदा घेतला. ज्या लोकांकडे फास्टॅग नाहीये त्या लोकांना 150 रुपयाच्या जागेवर 300 रुपये दंडात्मक रकमेसह घ्यावेत अशा प्रकारची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे ज्या लोकांनी 150च्या ऐवजी 300 रुपये भरले, हे सगळे 300 रुपये त्या NHAIच्या अकाउंटवर अर्थात नाहीच्या अकाउंटवर न जाता थेट त्या स्कायलार्क कंपनीच्या नावावरती गेलेला आहे. त्यामुळे हा जो सर्व फसवणुकीचा प्रकार आहे किंवा आकडा आहे हा पुढच्या काळामध्ये मोठा होईल असं सगळं चित्र आहे. मात्र आता दिल्लीची पथकं नाशिकमध्ये येणार आहे ही देखील माहिती आहे आणि त्यानंतर ज्या सर्व प्रकरणाचा छडा लागेल. मात्र या प्रकरणामध्ये संबंधित कंपनीचं कंत्राट देखील रद्द होऊ शकतं अशा सगळी परिस्थिती आहे. 1 वर्षासाठी या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं. मात्र अटी आणि शर्तीचा भंग या सगळ्या प्रक्रियेतून समोर येतोय. त्यामुळे कारवाई झाली तर कदाचित या कंपनीचं कंत्राट देखील रद्द होऊ शकतं. बरोबर लक्ष्मण, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या टोलनाक्यावर 2 कॅश लेनमध्ये हा घोटाळा सुरू होता आणि जी काही ऑनलाईन प्रणाली होती, सॉफ्टवेअर होतं, त्यामध्ये फेरफार करून हे टोल वसुली केली जात होती. आतापर्यंत कोट्यवधी रुपये उकळलेले असणार आहेत त्याची कबुली सुद्धा NHAIच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी सुद्धा महत्त्वाची बातमी पाहत होतो. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत या टोलनाक्यावरती टोलचा एक मोठा घोटाळा उघड झालेला होता आणि यामध्ये सॉफ्टवेअर प्रणाली बदलून टोलची वसुली सुरू होती. पिंपळगाव बसवंत या टोलनाक्यावरती ज्या काही लेन्स आहेत त्यापैकी 2ऱ्या आणि 14व्या लेनवरती कॅश लेनमध्ये हा घोटाळा झाला. तिथे सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून हा टोल वसूल केला जात होता आणि दुसऱ्याच कंपनीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत होते. कोविड काळामध्ये टोल व्यवस्थापनांना ज्या काही सवलती दिल्या गेल्या त्यांचा गैरवापर करून कोट्यवधींचा हा घोटाळा झाल्याचा संशय आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून ही टोलची अनधिकृत
अनधिकृतपणे वेगळ्या सॉफ्टवेअरच्या मार्फत वसुली सुरू होती. इतरही महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी पाहत राहूच, मात्र वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता आपण बघूयात झेपपे आणि न्यूज 18 नेटवर्क प्रस्तुत क्रिप्टो की समज मध्ये काय नवीन आहे. आमच्या प्रतिनिधी प्राची साळुंखे आपल्याला सांगतायत. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. क्रिप्टोकरन्सीच्या विशेष एक्सप्लेनर मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. झेपपे आणि नेटवर्क 18 सादर करतायत क्रिप्टो की समझ हा विशेष कार्यक्रम. या एक्सप्लेनर शो मध्ये आपण क्रिप्टोकरन्सीचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज क्रिप्टोकरन्सी जगात ब्लॉकचेन आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज मी तुम्हाला टॉप 4 क्रिप्टोकरन्सी बद्दल सांगणार आहे. पहिल्या क्रमांकावर आहे बिटकॉइन, ज्याचं मार्केट कॅपिटल $940 अब्ज पेक्षा जास्त आहे. बिटकॉइनचा शोध 2009 मध्ये सतोशी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने लावला असं सांगितलं जातं. बिटकॉइन ही मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. 5 वर्षांपूर्वी एका बिटकॉइनची किंमत सुमारे $500 इतकी होती, जी ऑगस्ट 2021 मध्ये वाढून जवळजवळ $50,000 एवढी झाली आहे. म्हणजेच बिटकॉइनमध्ये तब्बल 10,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे इथेरियम, ज्याचं मार्केट कॅप हे $390 अब्ज पेक्षा जास्त आहे. इथेरियम एक क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. इथेरियमची किंमत देखील वेगाने वाढली आहे. अवघ्या 5 वर्षात इथेरियमचं मूल्य सुमारे $10 वरून $3,300 पर्यंत वाढलंय. ही वाढ 27,000% पेक्षा जास्त आहे. तिसरा क्रमांक कार्डेनोचा लागतो, ज्याचं मार्केट कॅप $90 अब्ज पेक्षा जास्त आहे. 2017 मध्ये कार्डेनोचं टोकन हे $0.02 इतकं होतं आणि आज त्याची किंमत $2.82 आहे. म्हणजे अवघ्या 4 वर्षात 10,000% पेक्षा जास्त यात वाढ झाली. चौथ्या क्रमांकावर आहे बायनान्स कॉइन, ज्याचं मार्केट कॅपिटल $83 अब्ज पेक्षा जास्त आहे. बायनान्स कॉइन हा क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार आहे, ज्याचा वापर तुम्ही जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक असलेल्या बायनान्सवर व्यापार आणि फी भरण्यासाठी करू शकता. याचा वापर ट्रेड करण्यासाठी, पेमेंट प्रोसेसिंगसाठी आणि प्रवासाची व्यवस्था बुक करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 2017 मध्ये बायनान्सची किंमत फक्त $0.10 एवढी होती. त्याचं सध्याचं मूल्य $495 एवढं आहे. त्यामुळे ही वाढ जवळपास 4,90,000% वाढली आहे. क्रिप्टो की समझ या कार्यक्रमात आजसाठी इतकंच. क्रिप्टोकरन्सी विषयी अधिक बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी नियमित पाहत रहा क्रिप्टो की समझ. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. यानंतर आणखी एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. मात्र इतरही बातम्या पाहूयात. ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आता कोरोना काळामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतील. त्यापैकी सॅनिटायझर आपल्यासाठी हानिकारक आहेत का, किंवा लस ही तुमच्या DNA मध्ये काही बदल करेल का, लसीकरण तुम्हाला म्हणजे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते का, असे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील, तुमच्या मनामध्ये असतील, तर आता अशी एक जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता आणि तुमच्या फोनवरतीच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. तर संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ आणि संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचे आहेत तुमचे प्रश्न आणि तुम्हाला लगेचच तुमची उत्तरं देखील मिळतील. माहितीची क्रॉस चेक केलेली असेल तर कोविड-19 संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती सगळी मिळवा. क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 7977773753 या क्रमांकावरती तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे. आणि सोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची कोणतीही बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करत राहा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका.